आता शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला की आता शिवबाचं काही खरं नाही. राजाची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार, चिंतेचं पंत सरदार. महाराज, आपल्या जीवन धोका आहे. खाण्याच्या सेनेसमोर आपण टिकाव धरू शकणार नाही. कृपया आपण कुठेतरी आग्नेयेकडे निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांसाठी बातमी महत्वाची. रायबा, शिवबा हा केवळ आमचा पुत्र नसून अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. एक वेळ आमचा पुत्र गमावला तरी बेहत्तर, पण झाडपणे पळून जाऊन अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान गमावता कामा नाही. अशा वाघिणीचा त्यो छावा, अशा वाघिणीचा त्यो छावा, गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गणी मी कावा, भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानानं हसत हसत कबूल केला आणि दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान, हे प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, त्याची नाही जाणीव शक्तीची, त्याची नाही जाणीव शक्तीची. करील काही कल्पना युक्तीची हजी जी जी, करील काही कल्पना युक्तीची हजी जी जी. या जेव्हा काय म्हणतो का? महाराज, खानाची खात्री पडली की आपण गावातला. छान, आम्हाला तेच हवं. पण आजच्या भेटीचं काय? पंचांकडून निरोप झाला. सांगा आमची तब्येत जरा अस्वस्थ आहे. उद्या दुपारची वेळ ठरवा. आम्हाला वाटत आहे की आम्ही त्याला आमच्या भेटीपुढे गावाला भेटणं टाळतो. मी महाराज. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारिला, भेटीसाठी छान उभारिला, नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. आणि असा हा शामियाना बघून खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महारा. तुम्ही आमच्याबरोबर शिवबाच्या संगती महारा. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ. खान हाक मारितो हसरी, खान हाक मारितो हसरी, रोखून नजर गहिरी, जिर हाजिर जी जी जी, जिर हाजिर जी जी जी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान दाभिमान मान्याला, खान दाभिमान मान्याला, कट्यारीचा वार त्यानं केला. चिलखत वच अंगाला, खरखर आवाज झाला. खानाचा वार फुका केला. खान गिरबाळला. इतक्यात राजानं पोटाबंदी पडकलेला वाघनखांचा मारा केला. पोटाला तडा गेला. खानाचा कोतळ बाहेर आला, जी 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 बाहेर आला,